खारघरमध्ये 619 बालरुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया। सुनील गावस्कर उपस्थित नवी मुंबईच्या खारघर येथील श्री सत्यसाई संजीवनी रुग्णालयात 619 बालरुग्णांवर यशस्वी हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यात आल्या। रोटरी क्लब ऑफ मुंबई एअरपोर्टच्या नेतृत्वाखाली गिफ्ट ऑफ लाईफ प्रकल्पांतर्गत 10 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला होता। या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रुग्णालयात उपस्थित राहून टीमचे कौतुक केले आणि भविष्यातही जास्तीत जास्त बालकांवर उपचार होण्यासाठी समर्थन दर्शवले। धाराशिवमध्ये शेतीच्या वादातून पती पत्नीवर कोयत्याने हल्ला। धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथे शेतीच्या वादातून सहदेव पवार आणि प्रियंका पवार यांच्यावर भर रस्त्यात हरिभाऊ चव्हाण आणि त्यांच्या मुलाने कोयत्याने वार केले। या हल्ल्यात प्रियंका पवार जागीच मयत झाल्या तर सहदेव पवार धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मयत झाले। दोघांच्या पश्चात 2 मुली व वयस्कर आई वडील आहेत। 4 वर्षांपूर्वी शेती वाटपाच्या वादातून सहदेव पवार आणि हरिभाऊ चव्हाण यांच्यात संघर्ष झाला होता। 15 दिवसांपूर्वी सहदेव पवार जामिनावर सुटले होते। आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून बेंबळी पोलीस आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शोध सुरू केला आहे। बुलढाण्यात न्यायालय आदेशावरही महसूल कर्मचाऱ्यांना नामुष्की। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कोलोरी येथील 2 शेतकऱ्यांच्या वादानंतर न्यायालयाने शासनाच्या ताब्यात असलेल्या जमिनीचा चतुर्सीमा ताबा लिलावधारकाला देण्याचा आदेश दिला। पोलीस बंदोबस्त असूनही मंडळ अधिकारी झिने यांच्या गलथान कारभारामुळे महसूल कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आणि नामुष्की सहन करावी लागली। स्वातंत्र्यदिनी मांस बंदीवर राज ठाकरे कडाडले। कोणी काय खावं सरकारने ठरवू नये। 15 ऑगस्टला काही महापालिकांनी कत्तलखाने व मांस विक्रीवर घातलेल्या बंदीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। स्वातंत्र्यदिनी लोकांचे खाण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे। कोणी काय खावं न खावं हे सरकार किंवा महापालिकेने ठरवू नये असे ते म्हणाले। या निर्णयामुळे मांसाहार शाकाहार वादाला पुन्हा एकदा उधाण आलेलं दिसतंय। अजित पवारांच्या शब्दाला किंमत नाही, छावाचा इशारा। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी मारहाणी प्रकरणी हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांना पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश देऊन सरचिटणीस पद देण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही, सुनील तटकरेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला। या निर्णयावरून पक्षात आणि संघटनांमध्ये पुन्हा वाद पेटला आहे। बुलढाण्यात अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भव्य तिरंगा रॅली। अखंड भारत संकल्प दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। कारंजा चौकातील भारत मातेच्या पुतळ्याला वंदन करून कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा धरून शहरातील प्रमुख मार्गांवर मोटरसायकल रॅली काढली। रॅली दरम्यान विविध देशभक्तीपर घोषणा देऊन नागरिकांना राष्ट्रीय एकतेची आणि देशभक्तीची आठवण करून दिली। आज बुलढाणा प्रखंड तसंच बुलढाणा शहर येथील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अखंड भारत संकल्प दिन फार उत्साहाने भव्य रॅली वगैरे काढून साजरा केला। अखंड भारत संकल्प दिन साजरा करण्याच्या मागचा उद्देश हा आहे की आपला आज फार मोठा खंडप्राय देश स्वातंत्र्यपूर्व काळी होता। प्राचीन काळामध्ये तर इराणपासून तर अगदी मालदीवपर्यंत तर पूर्ण भूप्रदेश आपल्या भारताच्या अधिपत्याखाली होता। परंतु काही कारणास्तव स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्याच्या वेळी आपल्या देशाचे तुकडे झाले। तो फार म्हणजे वाईट गोष्ट आपल्या इतिहासात घडलेली। तर त्या गोष्टीला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी आपण विश्व हिंदू परिषद दरवर्षी हा अखंड भारत संकल्प दिन साजरा करतो। जय श्रीराम। वाशिममध्ये 55,000 शेतकरी पीक विमापासून वंचित। वाशिम जिल्ह्यातील 55,000 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मध्ये झालेल्या नुकसानीचा पीक विमा अद्याप मिळालेला नाही। 2 दिवसांपूर्वी कृषी मंत्र्यांनी पीक विमा देण्याची घोषणा केली होती, मात्र जिल्ह्यातील केवळ 6,000 शेतकऱ्यांनाच विमा दिला गेला। ई प्रक्रियेनुसार तयार झालेल्या शिल्लक पीक विम्यासाठी जवळपास 70 कोटी रुपये सरकारकडून अद्याप वितरित झालेले नाहीत। त्यामुळे 55,000 शेतकरी अजूनही विमा लाभापासून वंचित राहिले असून शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे।